गई इंदिये सुकाळे जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणा सन्नाय मग्गणा ओय ओ गोविय कमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादिये भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि 14व्या गुणस्थानाचं वर्णन आम्ही बघतो आहे. 13व्या गुणस्थानामध्ये आपण बघितलं की ते अर्हंत परमेष्ठी आहे, पण संयोग अवस्था आहे. दिव्य ध्वनी आदी जी गणागमन क्रिया ही सगळी 13व्या गुणस्थानामध्ये संपन्न होते. 13व्या गुणस्थानाचा कालावधी देखील दीर्घ असू शकतो आणि त्यामुळे उपदेशाची परंपरा देखील ही अनादी कालापासून या केवलींच्या माध्यमातून चालत आलेली आहे. आम्हाला जी केवली परंपरा प्राप्त झालेली आहे ती महावीर स्वामींपासून, म्हणून आम्ही कुणाच्या शासनात आहोत तर आम्ही महावीर स्वामींच्या शासनात आहोत असं आपण म्हणतो. आणि त्यानंतर महावीर स्वामी नंतर देखील 3 केवली झाले, 5 अनुबद्ध केवली पण झाले, असे 8 केवली झाले महावीर स्वामी नंतर. आणि नंतर ही परंपरा काहीशी खंडित झाली आणि नंतर श्रुतकेवली 5 झाले आणि त्यानंतर आमच्या जवळचे जे आगम ज्ञान आहे हे हळूहळू कमी होत होत आमच्याजवळ अत्यंत कमी शिल्लक राहिलेलं आहे आणि त्याचाही आम्ही अभ्यास करू शकत नाही. हा आमचा दैव दुर्विलास आहे. अशा तऱ्हेने 13व्या गुणस्थानाचं हे प्रकरण आपण बघितलं. आणि काल आपण जे बघितलेलं होतं की 13व्या गुणस्थानामध्ये केवली भगवान ध्यान करतात तर कुणाचं करत असतील. उपचाराने तर आपण सांगतो की त्या ठिकाणी ध्यानाचं फल आहे आणि ते काय करत असतील तर सिद्धाच्या जयमालेचा पहिला श्लोक आपण जर पाहिला की त्रैलोकेश्वर वंदनीय चरणा प्रापु श्रियम शास्त्रीम येनाराध्य निरुध्य चंड मनसा संतोपि तीर्थंकरा. तर तीर्थंकरा संतः अपि म्हणजे तीर्थंकर असताना सुद्धा चंड मनसा म्हणजे एकाग्र चित्तानी ते जर ध्यान करत असेल, एकाग्र चित्तानी हे म्हणण्याचं लक्षण आहे. त्या ठिकाणी आता मनोयोग आहे जरी आहे तरी देखील त्या ठिकाणी एकाग्रता त्यांना प्राप्त करण्याची गरज नाही. परंतु असं असताना सुद्धा त्रैलोक्याचे ईश्वर जे आहे ते ज्यांच्या चरणांची वंदना करतात असं जर कुणी असेल तर ते सिद्ध प्रभूंची करतात. सिद्ध प्रभूंची म्हणत असताना लक्षात त्याही श्लोकामध्ये घ्यायचं आहे. हा श्लोक जरी त्या ठिकाणी भक्तिभावपूर्वक आचार्यांनी रचलेला आहे, भक्तीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी तत्व शोधायचंय. तत्व शोधत असताना वंद्य वंद्यक भाव हा 7व्या गुणस्थानापर्यंत आहे. 7व्या गुणस्थानाच्या पुढे वंद्य वंद्यक भाव नाही. स्वतःचाच आत्मा आराधनीय किंवा आराध्य आहे. असे तीर्थंकर जे पहिल्याही गुणस्थानामध्ये कुणाला मुनी स्वरूप मानून नमन करत नाही, गुरु मानत नाही. गुरु मानत नाही याचा अर्थ ते स्वयं त्या ठिकाणी गुरु असतात म्हणून ते कुणालाही गुरु करत नाही किंवा गुरुपणा त्यांच्या जीवनात असा दिसत नाही. स्वतःच सगळं ते करतात, ज्यांना म्हणतात स्वयंभू ते आहे. तर त्या तीर्थंकरांच्या जीवनात 13व्या गुणस्थानामध्ये स्वतःच जे सिद्धत्व आहे म्हणजेच जो पारिणामिक भाव आहे किंवा कारण परमात्मा आहे, या कारण परमात्म्यामध्येच ते तल्लीन असतात.
लीन असतात. जरी एकाग्र चित्त म्हणत असलं, हे सगळं आमच्या भाषेमध्ये आचार्य आम्हाला समजून सांगत आहे. त्यामुळे आचार्यांची ती भाषा त्यांनी थोडी सोडून आम्हाला आमच्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा इथे त्यांनी प्रयत्न केलेला आहे. जसं समयसारमध्ये एक गोष्ट आलेली आहे की एखादा जमलेंच व्यक्ती समोर आहे आणि त्याला आचार्य उपदेश देतात आहे किंवा आशीर्वाद देत आहे, त्यावेळेला स्वस्ती असा जर त्यांनी शब्द उच्चारला तर त्या म्लेंछ मनुष्याला काहीही अर्थबोध होत नाही आणि तो काय आपल्याला आचार्यांनी म्हटलं हे पण त्याला समजत नाही. त्यावेळेला आचार्यांना म्लेंछ भाषेचा उपयोग करून त्या व्यक्तीला त्या आशीर्वादाचा अर्थ सांगावा लागतो किंवा तिथे दुभाषी असेल तर तो त्याचा अर्थ सांगेल, मग त्याला आनंद होतो. हे समयसार मध्ये त्यांनी उद्धृत केलं. त्याप्रमाणे आचार्यांनी प्रत्येक ठिकाणी देखील भक्ती काव्य लिहत असताना सुद्धा स्वतःची ती उच्च पातळी सोडून आमच्या भूमिकेमध्ये येऊन त्यांनी आम्हाला उपदेश दिलेला आहे. आमच्या पायरीवर येऊन कधी कधी आम्हाला उपदेश दिलेला दिसतो आणि म्हणून त्याचा अर्थ लावताना आम्हाला द्रव्यानुयोग आणि कर्णानुयोगाची संगत लावून तो अर्थ लावावा लागतो. तर अशा प्रकारे कालचा जो श्लोक होता तो थोडासा विस्मरणात गेलेला होता, त्याचा अर्थ आज आपण इथे बघितला. आता 14व्या गुणस्थानाचा जो काळ उदय आहे, कालचा आपण पाहिला त्याचा काळ 5 ऱ्हस्व स्वर उच्चारणे एवढा आहे. उदय आता इथे किती प्रकृतींचा उदय आहे तर 14व्या गुणस्थानामध्ये एकूण त्यांना प्रकृतींचा उदय असणार आहे. तो 13 प्रकृतींचा उदय असतो, 13 किंवा 12. त्या 13 मध्ये जर आपण तीर्थंकर प्रकृती कमी केली, कारण सगळ्याच जीवांना तीर्थंकर प्रकृतीचा उदय असत नाही आणि म्हणून तीर्थंकर प्रकृती कमी केली तर 12 याचा उदय असो आणि जर ते 13 लावली तर तीर्थंकर प्रकृती ऍड करायची. मग आता ह्या 13 प्रकृती कोणत्या आहेत तर आपण त्या ठिकाणी बघू शकतो की मनुष्यगती त्यांची शेवटपर्यंत राहणार आहे, मनुष्य आयु राहणार आहे, पंचेंद्रियत्व राहणार आहे, याशिवाय सुभग, यश, बादर, पर्याप्त, आदेय, यशक, कीर्ती आणि उच्च गोत्र या प्रकृतींचा आणि वेदनीय या प्रकृतींचा त्यांना उदय राहणार आहे. आता फक्त विशेषतः या ठिकाणी लक्षात ठेवायची ती ही आहे की 14व्या गुणस्थान पर्यंत साता किंवा असाता या दोनही प्रकृती उदीयमान असू शकतात. विशेषता ही आहे की बाकी सगळ्या अशुभ प्रकृतींची उदय विच्छुत्ती आधीच होऊन जाते. ज्या ज्या काही प्रकृती उरलेल्या आहे याही ठिकाणी की सुभग, बादर, आदेय, यशक, कीर्ती या सगळ्या ज्या प्रकृती उरलेल्या आहे या सगळ्या शुभ प्रकृती आहे. पण असं असताना देखील या असाता वेदनीयाची उदय विच्छुत्ती पहिल्या कोणत्याही गुणस्थानात नाही, ती 14व्या मध्येच उदय विच्छुत्ती आहे. म्हणजे 14व्या गुणस्थानापर्यंत साता आणि असाता याचा उदय जीवाला असू शकतो. असेलच प्रत्येक जीवाला असं नाहीये, पण त्या दोनपैकी कुणाचाही उदय त्या ठिकाणी असू शकतो आणि म्हणून या दोन प्रकृतींची इथे उदय विच्छुत्ती घेतलेली आहे. आणि नामकर्माच्या 9 प्रकृती आहे, त्रस, बादर, पर्याप्त, सुभग, आदेय, यशक, कीर्ती, मनुष्यगती, पंचेंद्रिय जाती आणि जर ते तीर्थंकर पदवीधारक असतील तर तीर्थंकर प्रती. अशा या 12 प्रकृती किंवा 13 प्रकृतीची उदय विच्छुत्ती ही 14व्या गुणस्थानामध्ये आहे. आता या गुणस्थानामध्ये कोणत्याही प्रकारचा बंध नाही, आश्रव देखील नाही आणि सत्व आता 14व्या गुणस्थानामध्ये किती प्रकृती त्यांच्या शेवटी सत्तेत आहे.
पहा, काळ अत्यंत कमी शिल्लक राहिलेला आहे आणि तरी देखील 14व्या गुणस्थानामध्ये 85 प्रकृती त्याच्या सत्तेमध्ये असू शकतात. म्हणून सत्वाच्या कोष्टकात जर बघितलं तर 85 प्रकृतींचं सत्व हे त्यांच्या जीवनामध्ये आहे. त्यामध्ये 13 प्रकृती ह्या उपांत्य समयात किंवा 12 प्रकृती उपांत्य समयात आणि 72 प्रकृती उपांत्य समयात आणि 12 प्रकृती या अंत्य समयात अशा प्रकारे जाऊन त्यांची सत्वविच्युती त्या ठिकाणी होते. आणि या 72 प्रकृतीमध्ये परत पाहण्यासारखं आहे 5 शरीर. आता वास्तविकता हा औदारिक शरीराचा उदय सुरू आहे, पण 5ही शरीराचं सत्व त्यांच्या जीवनात इथपर्यंत आहे. नंतर 5 बंधन, 5 संघात, 6ही संवहन. संवहन तर आता उदीयमान आहे वज्र वृषभ नारदच, परंतु सत्ता मात्र 6ही संवहनाची, 6ही संस्थानांची, 3 अंगोपांग, 5 वर्ण, 2 गंध, रसाचे 5, स्पर्शाचे 8, स्थिर अस्थिर, शुभ अशुभ, सुस्वर दुस्वर, देवगत्यानुपूर्वी, विहायोगती, दुर्भग, निर्माण, साता, अनादेय, प्रत्येक, अपर्याप्त, अगुरुलघु, उद्योत, परघात, अयशक, कीर्ती, नीच गोत्र, अशा प्रकारची त्या ठिकाणी काय होणार आहे तर हे सत्व आदल्या समयात जाणार आहे आणि नंतरच्या समयात उरलेल्या 12 प्रकृतींचं सत्व जाणार आहे. 12 मध्ये आता असापैकी इथे 1 लावायची सत्वातून जाताना, शेवटी उदयात असेल ती जाईल. म्हणून पहिल्यांदा उदय विच्युती सत्व विच्युती करताना एकाची करायची आणि इथे ही दुसऱ्याची करायची. अशा रीतीने या सत्वामधून नष्ट होऊन ते त्या ठिकाणी अयोग केवली गुणस्थान त्यांचं संपत. नंतर भाव, क्षायिक भाव 9 5 आहे. शरीरांचं सत्व म्हणजे वैक्रिक किंवा हे पण शरीर धरायचे का? हो हो, या शरीरांचं पण आहार सत्व त्यांच्या जीव. आहारक म्हणजे सगळ्यांनाच राहील असं नाही, पण राहिलं तर हे सत्व असू शकतं. आहारक शरीराचं, वैक्रिक शरीराचं हे सत्व. कारण काय आहे, प्रत्येक वेळेला त्याला कर्माची काय करावं लागणार आहे, स्थिती कांडक घात. आता हा स्थिती कांडक घात करत असताना समजा त्याच्याजवळ पूर्वीची सत्ता खूप मोठी आहे. एखादा जीव आहे उपशम श्रेणी वारंवार चढला तर त्याचं सत्व कमी होऊन जाणार आहे. पण एखादा जीव असा असू शकतो की तो डायरेक्ट शपक श्रेणी आरोहण करेल. शपक श्रेणी आरोहण करत असताना त्याच्या पूर्ण कर्माचं सत्व नष्ट होऊ शकत नाही, कारण स्थिती कांडक घात करेल तरी त्या स्थिती कांडक घाताला देखील मर्यादा आहे. किती तो कमी करू शकेल, तर तो सगळीच्या सगळी स्थिती सगळ्या कर्माची कमी करू शकत नाही. आणि म्हणून जे जे काही सत्व त्यांच्या जीवनात आहे त्या प्रकृती सत्वात असतानाच 13व्या गुणस्थानाचाही काळ व्यतीत होतो आणि 14व्या गुणस्थानात इथपर्यंत देखील ते सत्व त्यांच्या जीवनात असू शकतं. आता आहारक द्विकचं सत्व प्रत्येकालाच असेल असं नाही आहे, पण तैजस, कारमान, औदारिक, वैक्रियक या शरीराचं सत्व त्यांना आहे. समजा तो जीव मनुष्य पर्यायी आहे, तर मनुष्य पर्यायीत असताना शरीर नामकर्माचा बंध पर्यंत होतो आहे. 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत त्याला बंध होतोय. 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत तो बंध करतो आहे. त्या सगळ्या वर्ण चतुष्काचा बंध करतोय, गतीचा बंध करतोय. आता तो शपक श्रेणी आरोहण करत असेल तरी देखील 8व्या गुणस्थानात देवगती, देवगत्यानुपूर्वी याचा बंध करतोय. मनुष्य पर्यायित आहे म्हणून देवगती, देवगत्यानुपूर्वी. तर या सगळ्याचा तो बंध करत आहे आणि बंध करत असताना आहारक शरीराची उदय विच्युती मनुष्याच्या अपेक्षेने दुसऱ्यामध्येच होऊन जाते आणि राहते ती बांधत राहतो तो दुसऱ्यापासून पुढे.
ते वैक्रियक शरीर बांधत राहतो. कारण तो देवपर्यायी जाणे योग्य असतो म्हणून त्याला आता तो कर्म बांधेल, तो वैक्रियक द्विग बांधेल. म्हणजे वैक्रियक शरीर आणि वैक्रियक अंगोपा. त्यामुळे 8व्या गुणस्थानाच्या 6व्या भागापर्यंत त्याला हा बंध होतोच होतो. आणि हा बंध होईल तर किती होईल? परत लिमिट. हा बंध होईल तर 8व्या गुणस्थानात त्याला अजूनही अंतःकोडाकोडी प्रमाण बंध होतो आहे. त्याच्यामुळे ही स्थिती इतक्या लवकर संपू शकत नाही आणि म्हणून तो त्या ठिकाणी या गुणस्थानात त्या सगळ्यांचा सत्व नष्ट करतो. तिथपर्यंत सत्व घेऊन चालतो. असं सगळ्या बाबतीत लावायचं. हे मी 2 एक्झाम्पल म्हणून सांगितले. ठीक आहे. हो. कारण साता असातामध्ये तर परत लक्षात घेण्यासारखे आहे की जरी असाताची उदय बंध विच्छुत्ती 6व्यात आहे, असाताची अस्थिर या सगळ्या प्रकृतींची बंध विच्छुत्ती 6व्या गुणस्थानात आहे. पण असं असताना देखील मनुष्य पर्यायीमध्ये लगातार कुणालाही कोणत्याही जीवाला केवळ साताचा उदय आहे असं होत नाही. एक अंतर्मुहूर्तपर्यंत साता, नंतर एक समय का होईना, 2 समय का होईना, पण असाताचा उदय येणारच आहे. ते तीर्थंकर असले तरी पण. म्हणजे केवळ सातात बांधलेली आहे तरी देखील आधीची जी असाता आहे ती उदयात येणारच आहे. लगातार त्याला नुसता साताचा बंध आता होऊ लागला असं कोणत्याही जीवाला संभवनीय नाही आहे. देवांमध्ये पण आपण म्हणतो ना साताचा उदय तीर्थंकरांना असाता वेदनीयाचा उदय पण साता वेदनीय रूपाने येतो. असं होत नाही. नाही हे का? बदलतेच, असंच बदलते अंतर्मुहूर्तापर्यंत. पण हा अंतर्मुहूर्त मोठा आणि मग मध्ये 2 समय 3 समय असाता. मग आपल्याला ते समयाचं ज्ञान होत नाही, इतकं बारीक आपण पाहू शकत नाही. आणि म्हणून आपण म्हणतो की त्याला निरंतर साताचा उदय आहे आणि त्यांचं संक्रमण तिथे होत नाही. काही संक्रमण होईल पण काही उदयात राहील, उदयात आहे. असंच हे त्या ठिकाणी बदल आहे. त्याच्याशिवाय आपण एकादशजीने सूत्र लावले. काय अर्थ या सूत्राचा एकादशजिनेचा? कशाच्या संदर्भात आलेला आहे? परिशः. परिशहाच्या संबंधात सूत्र आलेलं आहे. काय सांगितलं या सूत्रामध्ये? 11 परिशह जिनेंद्र भगवंतांना पण होतात, है ना. आता प्रश्न हा आहे की परिशह होतात हे साताच्या उदयात होतात की असाताच्या उदयात आहे? परिशह असाता उदयातच असताना होईल ना. असाताच्याच उदयात आहे. म्हणून ज्या अर्थी तिथे 11 परिशह सांगितले अर्थात तो उपचार आहे. परत त्यांनी तेही सांगितलं की जरी परिशह आहे असं सूत्र असलं तरी देखील सूत्राचा अर्थ लावताना हे परिशह नुसत्या वेदनीय कर्म आहे म्हणून लावलेला आहे आणि म्हणून त्याला परिशह असूनही परिशह नाही असं म्हटलं. आणि सूत्राचा मतितार्थ सांगताना सांगितलं की जिनेंद्र भगवंतांना परिशह नसतात सांगितलं. पण सूत्र कोणतं लावलं? एकादश. आणि अर्थ कसा लावला की जिनेंद्र भगवंतांना वेदनीय कर्म त्यांच्या जीवनात विद्यमान आहे. कोणतं वेदनीय? मग आता साताच्या उदयात तर नाही आहे परिशह, मग असाचा पण उदय आहे म्हणून परिशह लागू शकतात. कारण भूक लागली तर आपण साधी भूक आपण 7व्या गुणस्थानवरती म्हणतो, त्याही गुणस्थानामध्ये असाताच्या उदीरणेमध्ये, उदयातही नाही, उदीरणेमध्ये भूक आहे. आता तिथे तर उदीरणा संपली पण उदय आहे म्हणून त्या ठिकाणी परिशह आहे असं उपचाराने कथन केलं. पण स्पष्टीकरण सांगितलं की मोहनियाचं पाठबळ नसल्यामुळे त्यांना जरी हे परिशह त्या ठिकाणी सांगितले तरी कौलाहार मानायचा नाही, त्यांना तृषाची वेदना नाही, त्यांना रोग नाही हे सांगितलं गेलं. पण आहे ते कर्म विद्यमान आहे उदयात
म्हणून त्या ठिकाणी त्या कर्माचं अस्तित्व आहे या अपेक्षेने असं आता तिथे पाहिलेली आहे. बस. अशा प्रकारे तत्वविच्छुत्ती लावायची. नंतर आता भाव किती लावाल या गुणस्थानात? अजून औदायिक पण लावायचं. मनुष्य आणि असिद्धत्व भाव म्हणले ना अजून असिद्धत्व आणि पारिणामिक भाव 2. अशा तऱ्हेने 13 भाव या ठिकाणी लावलेले आहे. आता या गुणस्थानात जीव आता योगमुक्त आहे. तिकडे आपण दृष्टीमुक्त, कषायमुक्त, मोहमुक्त, योगमुक्त, शरीरमुक्त अनेक प्रकार आपण मुक्त जीवांचे बघितले. दृष्टीमुक्त म्हणतो आपण 4थ्या गुणस्थानातच. जीव दृष्टीमुक्त आहे म्हणजे त्याची दृष्टी बदलली, समीचीन झाली म्हणून तो दृष्टीमुक्त आहे. कषायमुक्त गुणस्थानात आहे कषाय, 11व्यात आपण म्हणू शकतो कषायमुक्त आहे. नंतर 13व्या गुणस्थानामध्ये आता 14व्यामध्ये तो योगमुक्त आहे. 13व्यामध्ये कषायमुक्त आहे, जीवनमुक्त म्हटलं त्या ठिकाणी की तो जीवनात आहे, संसारात आहे पण जरी मुक्त सारखा आहे. अशा प्रकारच्या अनेक संज्ञा तिथे वेगवेगळ्या अपेक्षेने 4थ्यापासून लावता येतात. या गुणस्थानामधला जीव हा योगमुक्त आहे. पण काय आहे अजून? शरीर मात्र विद्यमान आहे. शरीराला सोडण्याची प्रक्रिया करणारच आहे, तो होणारच आहे. पण अजूनही औदारिक शरीर नो कर्म वर्गणा आहे. ग्रहण संपलेलं आहे, ग्रहण नाही आहे. अनारक अवस्था आहे त्याची पूर्णतः, म्हणजे नो कर्म वर्गणांचं ग्रहण नाही आणि तरी देखील शरीर अजून कायम आहे. या गुणस्थानामध्ये अंती पूर्ण कर्माचा क्षय होणारच आहे. पण अजून या ठिकाणी द्रव्य कर्म आणि नो कर्म विद्यमान आहे. 4 अघाती कर्म विद्यमान आहे आणि नो कर्म देखील, शरीर देखील आहे. इथे सयोग अयोग अवस्था आहे आणि इर्यापथ आश्रव आता राहिलेला नाही. 84 लाख उत्तर आणि 18,000 शीलाची पूर्ती, जे आपण बघतो 84 लाख उत्तर गुण आणि 18,000 शील, अशा प्रकारची पूर्ती त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणचं जे चारित्र्य म्हटलं जातं ते शैलेशी चारित्र्य असं म्हटलं जातं. चारित्र्याची पूर्ती कोणत्या गुणस्थानात आहे? यथाख्यात चारित्र्य कुठे आहे? 14व्या गुणस्थानातच होईल. 14 यथाख्यात चारित्र्य तर आपण 13व्या लावतो, 12व्यातच 11, 12 पासून लावतो. परंतु खऱ्या अर्थाने ज्ञानानंतर चारित्र्याची पूर्ती आहे. दर्शनाची पूर्ती कोणत्या गुणस्थानात झालेली आहे? सम्यक दर्शनाची पूर्ती 4थ्या 4 ते 7 पर्यंत. कुठे? क्षायिक सम्यक 4 ते 7 पर्यंत, म्हणून 4 ते 7 पर्यंत दर्शन पूर्ण होणार आहे. नंतर ज्ञानाची पूर्ती कुठे झालेली आहे? 13व्या गुणस्थानात. 13व्या गुणस्थानात. आणि आपण जे सर्वसामान्य लावतो ते चारित्र्याची पूर्ती आपण 11व्यात लावतो. 11, 12 यथाख्यात संयम झाला म्हणजे चारित्र्य इथं पूर्ण झालं असं म्हणतो. पण तिथे उपचरित कथन आहे. वास्तविक चारित्र्याची पूर्ती ही 14व्या गुणस्थानात आहे की ज्या वेळेला आता ते योगी जीव 84 लाख उत्तर गुणांना आणि 18,000 शीलांचे ते स्वामी बनलेले आहे. त्यांचं जे चारित्र्य आहे ते शैलेशी म्हटलं. शैल म्हणजे पर्वत, पर्वताप्रमाणे जे अभेद्य चारित्र्य आता तिथे आहे. म्हणून खऱ्या अर्थाने चारित्र्याची पूर्ती तिथे 14व्या मध्ये लावायची असते किंवा अशा तऱ्हेने उपचरित कथन आपण 11 पासून पण लावू शकतो. इथे कोणतं ध्यान आहे आता? विपरीत क्रिया निवर्तिनी हे ध्यान असणार आहे. इथे आता पूर्णतः संवर आणि निर्जरा आहे. इथे परिस्पंदन नाही कारण योग संपलेला आहे.
योगाच्या माध्यमातून जे मन, वचन आणि कायाने परिस्पंदन होत होतं ते इथे पूर्ण थांबलेलं आहे आणि संपूर्ण आत्मप्रदेश आता अचल झालेले आहे. संयोग अवस्थेपर्यंत कोणत्याही क्षणी, कोणत्याही अवस्थेत आत्मप्रदेश अचल झालेले नव्हते. ज्ञात झाले त्याला की मी असा अयोग स्वभावी आहे, ही चौथ्या गुणस्थानात त्याला प्रतीती झाली. काही गुण, त्याचे स्वाभाविक गुण चौथ्यापासूनही प्रगट झाले, परंतु मी अयोगी आहे हे ज्ञात होऊन देखील अयोगीपणा त्यांच्या जीवनात 14व्यातच येणार आहे. तोपर्यंत येऊ शकत नाही. संयोगच अवस्था राहणार आहे. आत्मप्रदेश निरंतर काय राहणार आहे? परिस्पंदन आत्मप्रदेशात योगाच्या माध्यमातून होणार आहे. विग्रह गती असो, अपर्याप्त अवस्था असो, पर्याप्त अवस्था असो, सदैव अशा प्रकारचं योगाचं कार्य अव्याहतपणे 13व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत सुरू राहणार आहे. म्हणून इथे आता अचल झाले आत्मप्रदेश. आणि म्हणून सिद्धांचं श्रवण करताना जे म्हटलं की अचल अशा आत्मस्वभावाचं चिंतन करतो, तर ते अचल प्रदेश इथे पाहायचे. या गुणस्थानाच्या अंती आत्मप्रदेशाचा परिस्पंदन कोणत्या कर्माच्या उदयात येतो असं आपण काही म्हणू शकतो का? योगाने, योगाने शरीर नामकर्माच्या उदयामध्ये. शरीर नामकर्माचा उदय लावायचा. शरीर नामकर्माचा उदय लावायचा. आणि त्या ठिकाणी भावयोग आणि द्रव्ययोग, जे ग्रह आत्मप्रदेश परिस्पंदन होण्याची जीवाची जी शक्ती आहे तो भावयोग, आणि आत्मप्रदेशांमध्ये हलनचलन होणं हा द्रव्ययोग आहे. दोन्ही योग एका याच्यात लावायचे. शक्ती जीवाची लावायची आहे आणि परिस्पंद देखील आत्मप्रदेशातच होणार आहे. नेहमी द्रव्याचा संबंध आपण पुद्गलाशी लावतो, पण योगामध्ये तसा संबंध नाही लावायचा. योग ही जीवाची शक्ती आहे. त्या शक्तीच्या माध्यमातून परिस्पंदन होत आहे हे जीवाचं कार्य लावायचं आणि त्याच्या निमित्ताने आत्मप्रदेशांमध्ये परिस्पंदन होतं हा द्रव्ययोग लावायचा. म्हणून आता इथे परिस्पंदन नाही. या गुणस्थानाचे अंती काय होतं? कापरासारखं उडून जातं आणि आत्मा लोकांच्या अग्रभागी स्थित होतो आणि त्यावेळेस त्याची गती असते रुजुगती किंवा इशुगती. इशू म्हणजे बाण. ज्याप्रमाणे बाण हा सरळ रेषेमध्ये जातो त्याप्रमाणे आता त्यांचे आत्मप्रदेश ऊर्ध्वगमन करून सरळ ज्या ठिकाणी त्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे तिथेच ते जाऊन स्थित होतात. ही त्यांची अवस्था. इथे त्यांच्या आत्मप्रदेशांचा आकार अंतिम शरीरापेक्षा किंचित न्यून असतं. नासिकाचे छिद्र बंद झाले, वरचं सगळं हे आपलं जे कातडी म्हणा ही कमी झाली. या रीतीने त्यांच्या आत्मप्रदेश संकुचित झालेले आहे आणि किंचित न्यून असा त्यांच्या आत्मप्रदेशांचा आकार आहे. यांना सिद्ध परमेष्ठी आणि गुणस्थानातीत एवढं बघून घेऊ आपण आता की सिद्ध परमेष्ठी कसे आहे आणि गुणस्थानातीत नंतर कोण लावू. आता ज्ञानावरणा अष्टकर्माणी रहित, अनंत सुखामृत स्वभावी, परम शांतिमय, सर्व विकार रहित, नित्य सम्यक्त्वादी 8 गुणसहित, कृतकृत्य, लोकाग्रस्थित, वितरागी, सर्वज्ञ, निकल परमात्मा म्हणजे सिद्ध परमेष्ठी आहे. उपादान कारण याचं की 14व्या गुणस्थानातला अंतिम समयातला परिणाम, अंतरंग निमित्त कारण असणार आहे 8ही कर्मांचा क्षय. संख्या किती आहे सिद्ध परमेष्ठींची? अनंतानंत संख्या, अनादिकाल. अनंतानंत. आपण तर ही जी संख्या शिखरजीच्या पूजेत वगैरे म्हणतो ही समजा
त्या अवसर्पिणी काल अपेक्षेने आपण लावू शकतो किंवा 3 काल अपेक्षेने लावू शकतो. परंतु तशी संख्या पाहिली तर अनंतानंत सिद्ध परमेष्ठी हे लोकाग्र शिखरी विराजमान आहे. काल आता यांचा एकदा अनंत सिद्ध झाल्यानंतर अनंत काल पर्यंत ते तिथे स्थित राहणार आहेत. नंतर या ठिकाणी भाव लावताना आता बाकीचे भाव लावायचे नाही. क्षायिक भाव आणि एक जीवत्व असं 10 भाव या ठिकाणी लावायचे. भव्यत्व अभव्यत्वपणा देखील इथे लावण्याची गरज नाही. नंतर विशेषता काय असणार आहे इथे तर द्रव्यकर्म, भावकर्म आणि नोकर्म पण इथे नाही. पूर्ण रीतीने शुद्धता प्राप्त झालेली आहे. अनंत चतुष्टय आणि 4 प्रतिजीवी गुण अशा 8 गुणांची त्यांना प्राप्ती झालेली आहे. शिवाय ज्या आसनाने ते मुक्त झालेले आहे तसाच आत्मप्रदेशांचा आकार सिद्ध अवस्थेमध्ये देखील त्यांचा कायम आहे. काही तीर्थंकर खड्गासनामध्ये मुक्त झाले, काही तीर्थंकर पद्मासनामध्ये 2च आसनं घेतलेली आहे आणि त्या रीतीने तशा प्रकारचा आकार त्यांचा तिथे राहणार आहे. जे पद्मासनात गेले त्यांचा आकार तसाच आणि खड्गासनात गेले तर तशा प्रकारचा आकार त्यांचा राहील. जरी अनंतानंत सिद्धांच्या ज्ञानादी अनंत गुणांची समानता असले तरी देखील आकार व्यंजन पर्याय अलग अलग आहे. जसं आता आम्ही म्हणू शकतो बाहुबली स्वामी खड्गासनामध्ये मुक्त झाले, त्यांच्या शरीराची अवगाहना सिद्ध परमेष्ठी अवस्थेमध्ये किती असू शकेल? 625 धनुष्य. 525 धनुष्य. हा 500. 525 धनुष्य. आणि कमीत कमी अवगाहना एखाद्या जीवाची राहिली तर ती किती राहू शकेल? 3.5 हात. 3.5 हात. 3.5 हात. 3.5 हात कसं घटित करा? ते 3.5 हाताचा पंचम काळातली पंचम काळामध्ये जे मुनी झाले म्हणजे जे सिद्ध झाले त्यांची अवगाहना 3.5 हात असेल ना. ते पद्मासनात 3.5 हात नाही, असं नाही. त्याचं कारण हे आहे की त्यांच्या शरीराची वाढ कमी झाली असं नाही आहे. वाढ कमी होणाऱ्या जीवांना केवळ ज्ञान नाही सांगितलं इथे. 3.5 हाताची अवगाहना म्हणजे ज्याला 8व्या वर्षी केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली तो जीव घ्यायचा इथे. 8व्या वर्षी झाल्यामुळे त्याची उंची 3.5 हाताची आहे आणि त्या जीवाला आता केवळ ज्ञान झाल्यानंतर त्याचं शरीर वाढू शकत नाही. शरीर जेवढं तेवढं कायम राहणार आहे आणि असा जीव जेव्हा मुक्त होईल तेव्हा तो 3.5 हाताची अवगाहना घेणारा जीव असणार आहे. आगमात उदाहरण मिळत नाही 8व्या वर्षी कुणाला केवळ ज्ञान झालं आणि त्याच्या अवगाहनेचं, पण त्यालाच काय म्हटलेलं आहे? 3.5 आरत्नी म्हटलेलं आहे. आरत्नी पण त्याच्यासाठी शब्द आलेला आहे. तर तो जीव हा घ्यायचा. आणि एखादा 16व्या वर्षाचा आहे तर 16व्या वर्षाची तर उंची वगैरे 3.5 हाताची राहूच शकत नाही. जर तो 3.5 हाताचा 16व्या वर्षी 24व्या वर्षी असेल तर काय म्हणू आपण? त्याची वाढ पूर्ण झालेली नाही असा हा व्यक्ती आहे. त्याला नाही लावायचं केवळ ज्ञान, हे 8व्या वर्षी वाल्याला लावायचं. म्हणून अशा तऱ्हेची गुणांची समानता आहे तरी व्यंजन पर्याय अलग अलग असू शकते. तसंच तुम्ही काय शब्द सांगितला? आरती. आरत्नी. आरत्नी भूतपूर्व नैगम्यानी क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्ध हे जे सूत्र आलेलं आहे तत्वार्थ सूत्रात, या अपेक्षेने सिद्धांमध्ये देखील भेद केल्या जाऊ शकतो. भेद नाही आहे, सगळं समान आहे. आता काही भेद करायची पण गरज नाही आहे. पण असं असताना देखील या माध्यमातून भेद केल्या गेलेला आहे. याचं वर्णन आपण उद्याला पाहू विशेष. नंतर सिद्ध दशा ही मनुष्य क्षेत्रातून सर्वत्र संभवनीय आहे.
मनुष्य क्षेत्र 45 लाख योजनाचं आहे. 45 लाखाचं गणित कसं बसवायचं? अडीच द्वीपाचा विस्तार. अडीच द्वीपाचा विस्तार कसा बसवाल? पहिलं जम्मू 1 लाख, त्याच्यानंतर समुद्र येईल तो 4 लाखाचा. लवण समुद्र 2. लवण समुद्र 4 लाख. 2 लाख. 2 लाख. 2 लाख नाही, 2 इकडे आणि 2 इकडे असं 4 येते ना ते. नाही नाही, जम्बू द्वीपाच्या हे बरोबर आहे ना. 2 इकडे 2 तिकडे. 4 येते ना 4. इकडे जम्बूद्वीपाचा विस्तार सोडून 2 इकडे आणि 2 इकडे आहे की नाही? 2 तिकडे. दोन्ही दिशेला. मग त्याच्यानंतर घाटकी खंडाचं झालं 8 लाख. 8. आणि मग समुद्र पुन्हा लवण समुद्र. कालोदधी समुद्र त्याचा झाला 16. आणि नंतर पुष्करार्ध द्वीपामध्ये अर्धच आहे म्हणजे पुन्हा 16. अर्ध 16. अर्ध 32 आणि 8 40. आणि 4 44 आणि 45. ठीक आहे. 45 लाख योजन अडीच द्वीपापर्यंतचं हे क्षेत्र घ्यायचं आणि एवढंच क्षेत्र एवढीच ही सिद्धशिला देखील आहे, जिचं नाव आहे. पण म्हणू शकतो ना, त्रसनाडी 45 लाखाची आहे. त्रसनाडी नाही, एक राजू आहे. एक राजू आहे त्रसनाडी. एक राजू लांब, एक उंच आणि एक राजूच खोल असा डब्बा पहा. एक राजूचा. एक राजू लांब, एक राजू रुंद आणि 14 राजू उंच. तर 45 लाख योजनाचे 5 क्षेत्र आहे, ते पण पाहू उद्याला. पाहून ठेवा. 45 लाख योजन विस्ताराचे 5 क्षेत्र आहे. त्याच्यामधलं एक मनुष्य क्षेत्र, द्वीप सांगितलं आणि दुसरी सिद्धशिला. 3 शोधायचे. तर बाकीचं उद्याला पाहू. आपली वेळ झाली. विमान आहे ना, सौदार महिंद्राचं विमान. हो, सौदार महिंद्राचं विमान आहे, ऋतू विमान. 3 आता 2 राहिले. इथे थांबू आज. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्रायाणम, नमो लोरे सवस्सावूनम. सर्वांना जय जिनेंद्र.